नमस्कार मंडळी, नुकत्याच मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, पण इतक्या रखरखत्या उन्हात मुलांना कुठे फिरायला घेऊन जायचं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेलच। म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आले, ते म्हणजे रामदरा मंदिर। आजच्या या व्हिडिओमध्ये मी रामदरा मंदिराविषयी सर्व माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर पुढे सांगणार आहे एक अत्यंत महत्त्वाची सूचना जी ऐकल्याशिवाय तुम्ही अजिबात जाऊ नका। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। रामदरा हे मंदिर एक प्राचीन मंदिर असून अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचे याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं अशी कथा सांगितली जाते। आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मन शांत करणारे हे ठिकाण पुण्यापासून फक्त 26 किलोमीटर अंतरावर आहे। येथे पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या गाडीने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हणजेच PMT बसने देखील येऊ शकता। इथे पार्किंगची देखील उत्तम सुविधा आहे। मंदिराच्या कमानीतून आतमध्ये शिरताच हे सुंदर मंदिर आणि त्याभोवतालचे हे अतिशय स्वच्छ व सुंदर तळे आपल्याला पाहायला मिळते। महंत श्री मंगलपुरी महाराज यांच्या समाधीपासून मंदिराच्या दर्शनाची सुरुवात होते। अगदी 15 ते 20 पायऱ्या उतरून तुम्हाला मुख्य मंदिरात जायचे आहे। इथेच कमळाच्या आकाराच्या गाभाऱ्यामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात। तसेच मंदिराच्या आत प्रवेश करताच भिंतीवर तसेच प्रत्येक खांबावर अनेक मूर्त्या कोरलेल्या दिसतात, ज्यामध्ये ऋषी दुर्वासा, अर्जुन, विभीषण तसेच श्रीकृष्ण, अनेक संत जसे की संत गुरु नानकजी महाराज, संत तुकाराम यांच्या देखील अगदी रेखीव मूर्त्या आहेत। या मूर्त्या या मंदिराची शोभा वाढवतात। हे रंगीत व कोरीव काम केलेले खांब देखील अतिशय सुरेख आहेत। मंदिरात तशी आज बऱ्यापैकी गर्दी असून देखील आपल्या कानांनाच नाही तर मनालाही कमालीची शांतता इथे मिळते, जी मी अगदी शब्दात वर्णू शकत नाही। ती तुम्ही प्रत्यक्ष इथे आल्यावर नक्की अनुभवालच।
मंदिराच्या कमानीच्या आत शिरताच व तसेच मंदिराच्या बॅक साईडला एक मोठे गार्डन आहे, जिथे अनेक उंच उंच झाडे आहेत, तसेच बसण्यासाठी व खेळण्यासाठी जागाही आहे, जिथे मुलंच नाही तर मोठे एन्जॉय करू शकतात। त्याचबरोबर अतिशय सुंदर असे अनेक बदके देखील इथे आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची सूचना ही अशी की या मंदिराची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 5 यापर्यंतचीच आहे, जी इतर मंदिरांपेक्षा कमी वेळ आहे, लवकर बंद होते। माझ्यासमोरच अनेक जण उशिरा आल्याने माघारी फिरले, त्यामुळे असे तुमच्यासोबत होऊ नये याची नक्की काळजी घ्या। व आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।